चला या या लवकर लवकर या, लवकर 12ला म्हणजे 12ला लावायचं बाळा. तरी की 12ला पहिले पण म्हण. म्हणजे आधी संपवावं लागलं आपलं. आपलं पण पहिले पण. 10 मिनिटं हे माहिती घे तो एखादी आलं तर नसेल आणि आपण बघू तर. नशीब नशीब आहे. सुकृतीला बोला हा. महालाभ हाची लाभ लाभ लाईट मागली लाईट लावा लाईट महालाभहाची लाभ लाभ हाती लाभ लाभ हाती महा महालाभ हाची लाभ लाभ हाती
महालाभ हाची लाभ लाभा हाती नका करू माती नरदेहाची दैवे कामधेनु सिंधू आली घरा मारी काष्ट प्रहरा मती मंद सुकृती लाभला सुनियाचा बुळा वळेची आंधळा झाला तेथे माऊली खूप सुंदर बोलतात सुकृताच्या पुण्याईनं हा माणसाचा जन्म मिळाला जन्मा येण्याचे कारणे अनेक पाप पुण्य समानची लेख त्या वाचून नरदेह सुख मिळेनाची नापे जन्माला येण्याची कारण अनेक आहेत मात्र मनुष्य योनीमध्ये जर जन्माला यायचं असेल पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर पुन्हा एवढा सुंदर माणसाचा जन्म मिळाला पण या माणसाच्या जन्मामध्ये जर चांगलं वागता येत नसेल तर दुःख आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये एकमेकांना ऍडजस्ट केलं पाहिजे त्यांचा स्वभाव जाणून घेतला पाहिजे तर आपलं घर सुंदर होईल संत खूप सुंदर बोलतात तुम्ही आता काही म्हाताऱ्या माणसांकरता सूचना आहेत इथं बरेच म्हातारे व्यक्ती आले त्यांना वाटतंय आता आपल्याला आपण एवढी कमाई केली आहे आपल्याला लेकरा बाळांनी चांगलं पोसावं तुम्हाला जर लेकरा बाळाने चांगलं पोसावं असं वाटत असेल तर तुम्ही आता महादेव प्रभू सांगतात तसं वागान महादेवाचे एकदा पाया पडून घरी जा मरणाचा तुम्हाला सुशेला खाला भेटतो तुम्ही असं वागा आता महादेव प्रभू सांगतात तसं पंचाचारामध्ये एक आचार आहे त्याचं नाव आहे शिवाचार तुम्ही आता म्हातारे झालात मरणाची जमीन जायदाद घेतला घर बांधला फलाट घेतला नाही तेवढा कुटाणा मिळून केला होता कुटाणा करून मिळविला संपदा आता एवढी संपदा तुम्ही मिळवला म्हणायचं नाही म्या काय होतं पहिले सासूचं काय होतं सासऱ्याचं म्या एवढं कमिडियन एवढं केले गप गिळायचं म्हणायचं आणि म्या कमिले जर मन लाव तर बिना च्याचे मरून जातात मेल्यावर 2 पोते मुरमुळे आणि सुत्री बामू अजून माती टंग 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 आणि मेल्यावर पुन्हा शांती 10,000ची ठरलेच बर का मग कसं वागायचं महादेव प्रभूचा एक अभंग आहे भजनात आलं की ती म्हणायचं नाही बरं का ती अभंग सगळेजण म्हणतील कैसे करू मी भजन सगळ्याला ना पाठ आहे कैसे करू मी भजन होईना ते छिरमन सगळे म्हणतात पुढे काय तुझी करता करविता देवाव घे तुझी सत्ता हे सगळं म्या केलं नाही महादेवाचा खुरीतल्या महादेवाचा आशीर्वाद होता म्हणून हे लेकरे नोकरीला लागले हे जायदाद कमीले मजानं काय व्हाले असं म्हणायचं आणि जर उलटा पट्टा घातला म्या कमीले म्हणलं की मेलाव आणि एवढी कमाई करून जर तुम्हाला चहा देना गेले मुरमुरे देना गेले लेकर तर काय म्हणायचं आम्ही भाऊल्याच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती जैसे नाच विशी देवा तैसे नाचू सदा शिवा एवढी कमाई करून कोणी खाय म्हणना गेलं पेय म्हणना गेलं पल्यागा जवळ जाऊन घरानं करायचं खोरीतल्या महादेवालाच माझं सत्व बघायचं असेल मला अशी टाया मानायची असेल म्हणून गट्ट गिळायचं असं म्हणून गप्प बसायचं आम्ही भाऊल्याच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती जैसे नाच विषय देवा तैसे नाचू सदाशिवा असं म्हणायचं आणि आता तरुण माणसाला एक सांगालो तुमच्या अंगामध्ये गरम रक्त आहे म्हणून कोणाला वस वस बोलायचं तुमच्या सासून सासऱ्यानं तुम्हाला 10 एकर जमीन दिली खुरपून खाला 10 एकर जमीन म्हणजे आज 20 लाखाला एकर जमीन आहे 2 कोटीची किती 2 कोटी एका इंजिनियरला पॅकेज किती आहे 12 लाखाचं 14 लाखाचं 15 लाखाचं आवाज यायला ना पाठीमागचे मग लग्नात इतके जवळ एवढं पाक घ्या आपलं यायला का नाही ते सांग नाही गेले आता कोणी असं आणि एका इंजिनियरला पॅकेज आहे 14 लाख 15 लाख रुपयाचं एवढं पॅकेज आहे आणि त्यानं सकाळच्या पारी उजडायला चहा पेते तोंड ठेवून आणि त्या लॅपटॉपच्या समोर बसते हो महाराज आणि असे खटके दाबते टन टन तिकडलं असं ते बी तसंच वाजत ना लाईट नाही मला टक 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 खटके वाजत बसते
आणि ते खटके दाबून दाबून दिवस मावळता त्याला फोन येते मॅनेजरच्या कंपनीच्या बॉसचा. काम पूर्ण नाही झालं. काय केला दिवसभर? काम पूर्ण नाही झालं. जे शिवा देते महाराज तिकडून, हे इकडून दुसरं काही शब्द बोलत नाही. एवढंच म्हणत यस यस आय एम सॉरी, यस त्याला पॅकेज किती लाखाचं आहे? 12 लाखाचं, 14 लाखाचं, बस. त्याच्यावरी पॅकेज नाही. तर एवढं गोंडा घोळतोय त्याच्याजवळ. आणि ह्याची कमाई 2 कोटीची ह्यानं करणंच होणार नाही. ह्यानं लई कमाई केलं म्हणे तर एक पुण्याला फ्लॅट घेईल, 2 नकट्या पुरीला शिकून त्याचं लग्न करील मोठं, आणि एक टप्पर घेऊन फिरल गावानं बोंबलं. ह्याच्या पुढे ह्याची कमाई नाही, नाहीच कमाई करू शकणार. तुमच्या माय बापानं, आपल्या सासू सासऱ्यानं आपल्याला 2 कोटी रुपये दिले, 2 कोटी. मग ते आपला बॉस आहे, बॉस. त्यानं आपल्याला किती शिवा दिल्या तर आपण म्हणायचं यस यस असं म्हणला तर इमानदारनं चांगलं जगतात. नाही तर लय उन्हाळा आहे हो अफाट. मग हे संसार जितके इंडियन प्याले ते का प्यालेत? इंडियन खाला नाही म्हणून प्यालेत का? खाय म्हणणार कोणी कोणाला म्हणून इंडियन प्यालेत. मरणाचं खाला आहे तुमच्या घरात, काही कमी नाही. तरी तुम्ही एकमेकांना खाय म्हणत ना म्हणून माणसं प्याले. मला का खाय म्हणली का ग तिनं? एवढे लाडू केले दिवाळीला उगा ये घेऊन खा म्हणली. लेकी जवळ रडते. अगं बाई, तुझ्या घरचे लाडू खाला, तुला परमिशन नाही का? जाऊन आपलं आपलं खायचं. कशाला खा म्हणायचं, परमिशन घ्यायचं? एवढे दृष्ट वागतो आपण. आपल्या घरातला पदार्थ खायला परवानगी लागते. याच्या एवढं पाप कोणतं नाही जगामध्ये. कधी मोठे व्हाल आणि काय निघाला तुम्ही कोण्या महाराजाचं, कोण्या मठाचं, कुठं खूप पण तुमचं देवदेवाचं. एक देव ठेवला नाही तुम्ही, एक देव. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही देवाला जाऊ नका. अख्खे देव गेले, महाराज केले, पण काय नाही बदल. जशाला तसे मुस्सा उभे काही बदल नाही झाला. म्हणून आपण समजून घ्या, आपल्या वागण्यात बदल करा, काही करा. लय अवघड वागणं आहे. बाजत पडल्यावरच म्हणता फलाना आलं नाही ग, बघाय आलं नाही. काय झालं ग? जिवंत होती तेव्हा तिच्याकडे बघाय वेळ नव्हता. जोवर ताकद आहे अंगामध्ये त्याचा वापर करा. माऊली म्हणतात हा प्रहार फार दिवस नाही, फार दिवस समाज आपल्याला उचलून धरणार नाही. वयाचे 12 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत आपल्याला म्हणील ते करता येते, म्हणील ते. एवढा जर वेळ आयुष्यातला निघून गेला ना, काहीच करता येत नाही, पुन्हा काहीच करता येत नाही. जेवढ्या क्रांत्या झाल्यात तेवढ्या याच कमी वयामध्ये झाल्यात. म्हणून कमी वयामध्ये लक्ष द्या तुम्ही, परमार्थाकडे या, तर लग्न होतील. ही समस्या आहे अलीकडल्या काळामध्ये. चांगलं वागायला शिका, लोक तुमच्या पाया पडतील. बसवांना चांगले आहेत म्हणून त्यांच्या पाया पडतो. बसवांनांचे फोटो आपल्या ढाळजत आहेत, पण आपल्या खापर पंजाची नाही. बसवांना मान आहे, हे विचार करा. म्हणून माऊली म्हणतात तो प्रहार आहे आयुष्यामधला, तो वेळ आहे, त्याची योग्य वेळी विल्हेवाट लावता आली पाहिजे. त्याला जगणं म्हणतात. अशा पद्धतीनं जर आपण जगलो तर आपलं जीवन धन्य होतं. नाही जगलो तर माऊली म्हणतात आपली एवढी वेळ वाईट कोणावरच नाही. मनुष्याचा जन्म हा सोन्याचा गोळा आहे, त्याचे अलंकार केले पाहिजे. जोपर्यंत अलंकार नाही करणार तोपर्यंत कोणी विचारणार नाही तुम्हाला. पूर्वीच्या काळी लग्नाला जावं लागायचं, वराड बैलगाडीनं जायचं. नवरदेवाची मावशी होती, तिच्याकडे 5 किलो सोनं होतं, 5 किलो. आणि नवरदेवाची आत्या होती, तिला 5 तोळे सोनं होतं. आता हिच्याजवळ 5 किलो होतं, पण हे गबाळा आले असं पिशवी मध्ये घेऊन सोने. हिच्याजवळ 5 तोळेच होतं, पण हिनं अंगावर घालून लख लख उग महाराज चित्तांगण मिका पहिलंच सोनं तोडेन मिळेल असे मस्त. बाया उतरल्या गाडीतून, म्हणलं की हे वराड गेल्या कुंकुला बाया की चांगली लुगड्याची सणगाची बाई बघून तिलाच लावलेल्या. दिवसभर तिच्याच नादी लागलं सगळं गाव. काय नवरदेवाची आत्या, माय काय नवरदेवाची आत्या, चांगल्या घरची. सगळ्या बाया तिच्या. रुकवताच्या टाइमला नवरदेवाच्या मावशीला ताण आला. तिने म्हणली हे सुशेल इकडे ये ग, इकडे ये. तिने म्हणली काय?
अगं काय त्या 5 तोळ्याच्या नादी लागला म्हणली, माझ्याजवळ 5 किलो सोनं आहे, 5 किलो. सुशेला म्हणजे "वी?" अंगावर कपडा नीट नाही आणि 5 किलो सोनं. का नाही? कारण त्या सोन्याचे अलंकार बनवले नाहीत. तुम्ही मोप सुंदर आहात, देवासारखे आहात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण तुम्ही लोकांना चांगलं बोलत नाहीत, घरच्या माणसांना समजून घेत नाहीत. माऊली म्हणतात देव तुमच्यावर कृपा करणार नाही. देवाने तुमच्यावर कृपा करायची असेल तर आपल्या जगण्यात परिवर्तन झालं पाहिजे, विचारात बदल झाला पाहिजे. म्हणून माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणात हो.